हे पहा मित्रांनो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बंदिस्त मेंढी पालनाविषयी खूप व्यवस्थित अशी माहिती. तर आपल्याला माहिती घ्यायची आहे मेंढी पालक दिगंबर तागड यांच्याकडून. हे बघा, बंदिस्त मेंढी पालनासाठी त्यांनी इथे एक जाळी बनवलेली आहे. शंभर ते 150 मेंढ्या त्यांनी इथे बंदिस्त छोट्या जागेत एकदम व्यवस्थितपणे बसवलेले आहेत. आपणही सुंदर अशा रीतीने बंदिस्त मेंढी पालन करू शकतो एकदम कमी खर्चात. तर आपल्याला याबद्दल आता डिटेल माहिती आम्ही देणार आहोत. तर बघूया डिटेल माहिती. हे बघा, इथे गव्हाणी बसवलेले आहेत. तर मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालनातील हे बघा, या ताज्या जाणलेल्या मेंढ्या आहेत. यांना फक्त 4 ते 5 दिवस झालेले जणून. तर हे छोटे छोटे कोकरं समजा यांना दुसऱ्या मेंढ्यांपासून त्रास होऊ नये म्हणून एक सेपरेट असा कॉलम बनवलेला आहे. तर हा एक सेपरेट कॉलम आवश्यक असतो एक फक्त 8 दिवसासाठी. हे बघा, ताज्या जाणलेल्या मेंढ्यांसाठी असा एक वेगळा कॉलम करावा लागतो. आणि एक छोटीशी अशी गव्हाण. तर कोकरं किती दिवसात खायला लागते? 15 दिवस झाले का चालू होते चारा पाणी खायला. किती दिवस? 15 दिवसात पान थोडीच येत, पण मग 20-25 दिवस झाले का चांगला चारा खायला. तर कोकरं मित्रांनो एक 15 दिवसात चारा खायला लागतात. तर यांना थोडं एक 7-8 दिवस आपण साईडला ठेवू शकतो. हे बघा, एक 8-10 दिवसाचे कोकरं आहेत तरी थोडा थोडा चारा खाता येते. हे बघा, पाहू शकता आपण छोटीशी गव्हाण यांना बनवलेली आहे. लसीकरण असल्यामुळे ते चारा लवकर उचलते. आणि यांना जर लसीकरण केलं तरी त्यातली त्यात आणखीन लवकर चारा खायला लागतात. हे बघा, एकदम छान असं चारा खात आहेत या मेंढ्या आणि कोकरं. तर माहिती आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कधीही आपण आम्हाला कॉल करू शकता. आम्ही आपली मदत करण्यास कधीही तयार आहोत. आमचा कॉल डिस्क्रिप्शन आणि येथे आम्ही स्क्रीनवरही देत आहोत. नमस्कार. हे पहा मित्रांनो, ही मांडगळ मेंढी काल जनलेली आहे. किती पिल्लं दिली ती ना? एकच पिल्लू दिलेलं आहे, पण काल संध्याकाळचं पिल्लू असं आहे का, म्हणजे पिल्लू किती वजन असं बरं पिल्लाचं? तरी कमीत कमी 5-6 किलो वजन. 5-6 किलोचं पिल्लू आहे बा या मेंढीनं दिलेलं आहे. तर मित्रांनो, खूप अशी पिल्लांच्या उत्पन्नासाठी मांडगळ मेंढी खूप चांगली जाते. तर आपणही हे मेंढी पालनामध्ये मांडगळ मेंढीचा समावेश करावा. खूप चांगलं उत्पन्न देणार आहे आपल्याला ती. खूप छान अशी मेंढी पाहू शकता. तिला 3 पिल्लं झाली. हे बा, आणि ह्या मेंढीला 3 पिल्लं झाली एक कट्टी. तर 3 पिल्लं जर दिलं तर खूप चांगलं उत्पन्न आपल्याला ही मेंढी देणार आहे. म्हणजे एक मेंढी 6 महिन्याला तिचं आता 10,000 जरी पिल्लं इकली तर 30,000 रुपयाची पिल्लं अजून 2 महिने तिथं. तर अजून 2-2.5 महिन्यात हे 3 पिल्लांचे कमीत कमी 25,000 ते 30,000 आपल्याला रुपये होते उत्पन्न देऊ शकते ही मेंढी. बघा मित्रांनो, खूप चांगला व्यवसाय आहे मेंढी पालन. धन्यवाद. रेबा, या मेंढ्यांना खाण्यासाठी असा पाला आहे. इथं भूस आहे. हे बघा, गव्हाण, तुरीचं भूस, लिंबाचा पाला आणि भूस यावरच या जातीला चांगलं आवडतं हे खाद्य. तुम्ही यांना खाद्य पण चारू शकता, पेंड वगैरे. आपल्या मनावर आहे काय काय चारायचं. हे बघा, इथं घास पण आहे. तर खूप असं उत्कृष्ट असं या मेंढी पालन आहे मित्रांनो.